सुषमाताई आलेले होते सभेमध्ये. नाही, सुषमाताई ह्या सभेत आलेल्या आणि ह्या महाराष्ट्राच्या एक फायर ब्रँड आमच्या शिवसेनेच्या प्रवक्ता आहेत आणि त्यांनी इथे येऊन अभिषेक दादा यांची आठवण काढून आज इथे सगळ्यांच्या मनात त्यांची आठवण परत प्रज्वलित केली आहे आणि नक्कीच आम्हा सगळ्यांना त्यांनी एक चांगली ऊर्जा दिली आणि प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक शिवसैनिक आज त्यांच्या भाषणानंतर, आज त्यांच्या केलेल्या संबोधनानंतर पूर्ण ऊर्जेने येणाऱ्या 15 तारखेला प्रत्येक मतदाराला बाहेर काढून आणि मशालवरती मतदान करायची ऊर्जा त्यांनी दिलेली आहे. सर्वप्रथम निवडून आल्यानंतर जो सर्वात मोठा प्रश्न या विभागातील अनेक आहेत, तर त्यातला एक जो प्रश्न असेल तो असेल ह्या रस्त्यांची जे सुविधा आणि त्याच्यामुळे झालेल्या लोकांना धुळीची समस्या असतो, पाण्याचे विषय असतो आणि जे गलिच्छ पाणी इथे येत असेल ते जे लवकरात लवकर करता येईल तशा पद्धतीने ह्या परिसराला गटारीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न आणि या पोल्युशनचे प्रश्न सोडवणं असेल. प्रभाग क्रमांक 7 मध्ये सौरव घोसाळकर यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या आणि त्यांनी एक सुंदर अपील केलं की अभिषेक घोसाळकर यांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर सौरव घोसाळकर यांच्या मशालीवरती शिक्का मारा आणि आमच्या जुन्या आठवणींना. शेवटी शिवसेना एक कुटुंब आहे आणि आमचे शिवसैनिक असू द्या, मनसे सैनिक असू द्या किंवा आमचे कार्यकर्ते असू द्या किंवा आमचे मत असू द्या, आम्ही एक कुटुंब म्हणून ह्या सगळ्यांकडे बघितलं. त्याचं मला वाटतं आज मला खूप छान वाटलं की त्याने ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि मला खात्री